नमस्कार. आज 19 जानेवारी 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. कौशल्य विकासाचे पुण्यातून पाऊल. विकसित भारत संकल्पनेला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यवेधी आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरेल असा कर्मचारी वर्ग निर्माण करण्याच्या हेतूने पंतप्रधान सेतू योजनेची घोषणा केली आहे. पंतप्रधान सेतू योजना कशा संदर्भात आहे? तर जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरेल असा कर्मचारी वर्ग निर्माण करण्याच्या हेतूसाठी आहे. मग यामध्ये बांधकाम, वस्त्रोद्योग, वाहन उद्योग अशा विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 50हून अधिक कंपन्यांचा यामध्ये सहभाग आहे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. पंतप्रधान सेतू स्कीम काय आहे? परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे चला. मुंबईतील निकालावरून पंतप्रधानांची टीका. जन्मभूमीतच काँग्रेसचे पतन. आता जन्मभूमीतच काँग्रेसचे पतन असं का म्हटले? तर 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना आहे. त्यानिमित्ताने त्यांची टीका आहे पहा. ओके. व 1885चा काळ कदाचित वेगळा होता. इंडियन नॅशनल काँग्रेस आपण त्यावेळेस म्हणत नव्हतो. ओके. आता अगदीच म्हणजे तो राजकीय पक्ष झालेला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी आसाममधील 6,957 कोटी रुपयांच्या काझीरंगा उन्नत मार्गिकेची पायाभरणी करण्यात आली. काझीरंगा नॅशनल पार्क पण आहे. यामुळे ही न्यूज थोडीशी महत्त्वाची ठरू शकते. ओके. तर एन्व्हायरमेंटसाठी सर्व नॅशनल पार्क्स तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. UPSC सरळ सेवा किंवा इवन पहा अगदी ज्या SSCच्या एक्झाम वगैरे तुम्ही देताना त्यामध्ये पण आता नॅशनल पार्क्स वगैरे विचारले जात आहेत की कोणता नॅशनल पार्क कुठे आहे. ओके. त्यासाठी प्लीज एकदा नॅशनल पार्कची जी लिस्ट आहे किंवा जे टायगर रिझर्व आहेत ना ते एकदाच पाठ करून घ्या. वारंवार आपल्याला पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. ओके. पुढे चला. येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज पहा. त्यानंतर पुढच्या पेजवरती बातमी पहा. इराणमधील निदर्शनात 5,000 मृत्युमुखी. तुम्हाला माहिती असेल की 3 आठवड्यापूर्वी हा आकडा फक्त 5 होता. आता तो 5,000 पर्यंत पोहोचला आहे. मग अमेरिकेला नक्कीच इथे संधी मिळेल इराणमध्ये. आता आगामी काळामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यामधील जे तणाव आहे ते जास्तच वाढलेलं आपल्याला पाहता येणार आहे. ओके. नेक्स्ट आहे भारतातील AI साठी किंमत का मोजायची. म्हणजे हे अशा पद्धतीचे स्टेटमेंट योग्य नाही आहेत. पण आता हे स्टेटमेंट कोणी दिलं यावरती पण खूप काही डिपेंड करतं पहा. तर ट्रम्प यांच्या वाणिज्य सल्लागारांचा हल्लाबोल. आता अगदी वाणिज्य सल्लागार आहेत मान्य आहे, परंतु अगदी असं बोलले म्हणून काही सर्व काही हे होणार नाही आहे. पहा ग्लोबलायझेशन झालेलं आहे. जागतिकीकरणामध्ये असे स्टेटमेंट वगैरे योग्य नसतात. त्यामुळे स्किप करा. म्हणजे याची काहीच किंमत नाही आहे. टेन्शन नका देऊ. त्यानंतर पुढे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. संगीतकार AR रहमान यांचा खुलासा. ओके. पुढे चला. पुढची बातमी आहे. ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर. भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी पुरस्कार चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ भारतीय संगीतकार इलैयाराजा यांना जाहीर करण्यात आलेला आहे. कोण आहेत इलैयाराजा? तर पहा गेल्या 5 दशकांहून अधिक काळ इलैयाराजा यांनी भारतीय चित्रपट संगीतात सातत्यपूर्ण आणि संजलशील योगदान दिलं आहे. त्यांनी 7,000हून अधिक गाणी तसेच 1,500पेक्षा अधिक चित्रपटात संगीत निर्मिती त्यांनी केलेली आहे. ओके. त्यामुळे त्यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर पुढची बातमी. MPSCचा ढसाळपणा. 3 वर्षापासून भरती प्रक्रिया रखडली आहे. त्याबद्दल लवकरच ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. पुढे चला. यश अपयशाची गुंतागुंत. आता नदीकारण जो की दर सोमवारी हा आर्टिकल येत आहे. व पहा ठीक आहे आर्टिकल आता म्हणजे जेमतेम लिहिलेला आहे असं मी म्हणेल. कारण हा आर्टिकल त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी लिहिलेला आहे. MPSC आणि UPSCच्या दृष्टिकोनातून त्याला आपल्याला काय करावं लागतं पहा. म्हणजे क्रक्स काढावं लागतं. म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीने. म्हणजे खूप मोठा पहाड आहे हा व त्या पहाडला काटल्यानंतर आपल्याला फक्त थोडंसंच काहीतरी मिळणार आहे. अगदी तशा पद्धतीने म्हणजे याचं जाणून बुजून काढल्यासारखं इथं बेसिकली मला म्हणायचं होतं. तर पहा आता अगदीच इथे देण्यात आलेलं आहे. फ्रान्समध्ये राज्यक्रांती पहिल्यांदा कधी झाली होती? 1789. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 1789ला राज्यक्रांती फ्रान्समध्ये झाली होती. व 14वा लुईज जो होता त्याला त्यांनी काय केलं होतं पहा. म्हणजे 16वा लुईज होता त्याला सत्तेवरून बाहेर काढण्यात आलं व तिथे लोकशाही स्थापन झाली. लोकशाही स्थापन झाली फक्त ती किती दिवस टिकली? 10 वर्षच टिकली. 1799ला परत नेपोलियन आला. ओके. मग नेपोलियनचा तिथं उदय झाला की परत एकदा त्यांनी काय केली होती पहा. फ्रेंच राज्यक्रांती परत एकदा यशस्वी झाली. म्हणजे अगदीच त्यांना 2 वेळेस तिथं लढा द्यावा लागलेला होता. आता ही वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकणारच आहात. ओके. किंवा ज्या विद्यार्थ्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे त्यांना तर हे म्हणजे अगदी करावंच लागेल. पण याच्याही पुढे गेल्यानंतर पहा तर हे थोडंसं भारतीय संविधानामध्ये पण जातं. ओके. फ्रान्समधून आपण काय शिकलेले आहेत किंवा फ्रान्समधून आपण काय घेतलेलं आहे? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 ज्या गोष्टी आहेत त्या आपण फ्रान्समधून घेतलेल्या आहेत. कोणत्या? स्वातंत्र्य,
समता आणि बंधुता. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता कुठून आपण फ्रान्समधून घेतलेला आहे. ओके, व याच बेसिसवर लोकशाही आपली अस्तित्वात आहे. त्यानंतर पुढे चला. पुढे गेल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं पहा, आपला भारत देश असो किंवा अन्य दुसरे देश, ओके, जिथे जिथे नदींवरती धरणं बांधली जातात ना, तिथे तिथे पहिल्यांदा जनतेची तिथं आंदोलन होतात. मग अगदी तशाच पद्धतीचं एक आंदोलन होतं आपल्याकडे पहा, नर्मदा बचाव आंदोलन. ओके, सरदार सरोवर. ओके, तर नर्मदा बचाव आंदोलनाचं मुख्य वैशिष्ट्य असं की त्याची जी दखल आहे ना, ती वर्ल्ड बँकने घेतलेली होती. ओके, वर्ल्ड बँकने भारतामध्ये एवढं का प्रॉब्लेम चालू आहे, म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन एवढं का होत आहे, यासाठी वर्ल्ड बँकनी तिथे लक्ष घातलं. मग वर्ल्ड बँकनी काय केलं आहे पहा, जर तुम्ही आता याच्या पुढे जर तुम्हाला धरण बांधायचं असेल एखाद्या नदीवरती, तर तुम्हाला काय करावं लागेल, एक लिस्ट त्यांनी चेक लिस्ट त्यांनी दिलेली आहे, आता प्रोव्हाइड केलेली आहे वर्ल्ड बँकनी. वर्ल्ड बँकने म्हटली, आता पहा वर्ल्ड बँक आपण का मानतो वर्ल्ड बँकला, तर अगदी त्यांच्यापासून आपण कर्ज घेतो ना. ओके, मग त्यासाठीच त्यांनी म्हटली की तुम्हाला विकास करायचा आहे, मान्य आहे, परंतु तुम्ही पहिल्यांदा विकास करत असताना किंवा जर धरण बांधायचं असेल तुम्हाला विकासासाठी, तर पहिल्यांदा तिथे जी जनता आहे किंवा तेथील जो लोकसमूह आहे त्यांना तुम्ही पहिल्यांदा विश्वासात घ्या, मग त्याच्यानंतरच तुम्ही विकास कामाला तिथं हात घाला, असं वर्ल्ड बँकेने तिथं सुचवलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे. मग तशाच धर्तीवर पहा, आता अगदी जेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये वगैरे धरण बांधलं जाईल त्यावेळेस वर्ल्ड बँकची आपल्याला वर्ल्ड बँकनी जी लिस्ट दिलेली आहे तेथून आपल्याला चेकलिस्ट वगैरे तिथं ओके 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 करत जावं लागेल. ओके, मग यासाठी पहा, हे एक आंदोलनाचं जे स्वरूप आहे, किंवा आता उद्या तुम्ही प्रशासनामध्ये गेल्यानंतर अगदी तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर तुम्ही काय कोणता निर्णय घ्या, तर लोकसमूहाला तिथे पहिल्यांदा आपले जे विचार आहेत ते पटतात का पहा, किंवा जर त्यांना ते पटत नसतील तर तिथे कुठे समस्या आहेत त्यांना विश्वासात घेण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग हा आर्टिकल तेच थोडक्यात सांगण्याचा इथं प्रयत्न केला गेलेला आहे. बाकी पहा, अगदी यात महत्त्वाचं नाही आहे. त्यानंतर इथं शेवटी जाता जाता त्यांनी लिहिलेले आहेत पहा की महाभारताच्या युद्धात पांडव जिंकले खरे, पण युद्धात इतका नाश झाला की राज्य करायला प्रजाच उरली नाही. जे उरले तेही राज्यात फार काळ टिकले नाहीत, त्यामुळे 36 वर्षाचा राजपाट सोडून पांडव स्वर्गात चालत निघून गेले, अशी एक लोककथा आहे. मग अगदी तसंच आहे पहा, नदीमुळे आपण विकास करण्याचा वगैरे प्रयत्न करत आहोत, पण कोणासाठी विकास करत आहोत, मग याचं नेमकं कारण काय आहे, तर आपल्याला जनतेची तिथं परवानगी किंवा जे लोकसमूह आहे आपल्या प्रदेशामध्ये त्यांना तुम्ही पहिल्यांदा विश्वासात घ्या, मगच तुम्ही तिथं काय करू शकता, विकास काम वगैरे तिथं घडवून येऊ शकता, असं लेखकांचं इथं मत आलेलं आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. पुढे चला, साबण कसं काम करतं. आता तुम्ही अगदीच भांडी धुण्यासाठी, त्यानंतर अगदी अंग स्वच्छ करण्यासाठी किंवा पहा कपडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साबणाचा उपयोग करता. मग हे जे साबण असतं ते साबण काम कसं करतं याबद्दल हे थोडंसं कुतूहल दिलेलं आहे, नक्कीच आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, रेल्वे गाडी तुम्ही पाहिलेली असेल व रेल्वे पाहिल्यानंतर पहिल्यांदा काय येतं, इंजिन समोर असतं व त्याच्या मागे पहा ह्याला इंजिन म्हणूयात, व इकडे जे आहे ते बारीक 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 बघे असे काय म्हणतात, बोगी. ओके, म्हणजे छोटे छोटे डबे असं तुम्ही लक्षात घ्या. मग ती तसंच आहे पहा साबणाचं पण. इंजिन म्हटल्यानंतर तिथं काय येतं, पाणी. ओके, पहिल्यांदा ते पाणी घेऊन येतं व मागचा जो भाग असतो, म्हणजे साबण पहिल्यांदा काम दोन पद्धतीने करतं पहा. साबणाचं काम काय आहे तर ते दोन पद्धतीने आपल्यावरती काम करतं, जिथे जिथे अस्वच्छता वगैरे आहे तिथे. तर पहिलं त्यांनी पाण्यासोबत मिसळण्याचं काम करतं व दुसरं काम करतं, जर तिथं तेलाची डाग वगैरे असतील किंवा तेलासारखे काही तिथे रेणू वगैरे जर असतील ना, तर त्यावरती ते काम करतं. ओके, म्हणजे जी त्वचा आहे किंवा जिथे तेल लागलेलं आहे त्या तेलाला तिथून वर काढण्याचं काम साबण करत असतं. ओके, म्हणजे ते पहिल्यांदा पाण्यासोबत रिॲक्ट होतं व दुसऱ्यांदा त्यांनी काय करतं तर तेलाला आपल्यासोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करतं. जसं की पहा, रेल्वेचं इंजिन जर रेल्वेच्या बोगीला जर चिकटलेलं असेल तर काय करतं, तर अगदी जे बोगीज आहेत तिथं थांबलेल्या ते वळून आणण्याचं काम रेल्वेचं इंजिन करतं. अगदी तशाच पद्धतीने पहा, रेल्वेचं इंजिन म्हटल्यानंतर तुम्ही पाणी असं म्हणू शकता. मग हे जे पाणी आहे, साबण जर तुम्ही लावलात तर त्या पाण्यासोबत रिॲक्ट होतात तेलाचे जे कण आहेत तिथले, व ते पुन्हा तुम्ही म्हणजे तुम्ही पुन्हा त्यावरती पाणी जर टाकलात ना तर ते निघून जातात व अशा पद्धतीने तिथं स्वच्छता निर्माण होते. यालाच काय म्हणतात, मायसील म्हणतात. आता असे अतरंगी सवाल UPSC विचारते, यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे किंवा केमिस्ट्री इन डेली लाईफ. ओके, अन्यथा हे कुतूहलचा विषय पण आहे, त्यासोबतच UPSCचे तुम्ही प्रश्न वगैरे पाहू शकता पूर्वीचे. तर डेली लाईफमध्ये जे तुम्ही केमिस्ट्री वगैरे यूज करता ना त्याबद्दल प्रश्न खूप आलेले आहेत. मग यासाठी मायसील काय आहे तर अगदीच पहा, तर जे साबण स्वच्छता करतं याला मायसील म्हणतात, किंवा जे पहिल्यांदा पाण्यासोबत रिॲक्ट होऊन जे तेलाचे डाग वगैरे बाहेर निघून जातात त्यालाच मायसील म्हणतात. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, याच्या व्यतिरिक्त अन्य गरजेचं नाही आहे, स्किप करू शकता. पुढे चला पहा, आता तेवढे विकासाचे पहा. नक्कीच नुकत्याच महानगरपालिकेच्या
निवडणुका झाल्या त्यामध्ये महायुती किंवा BJP अतिशय दणदणीत विजय त्यांचा झालेला आहे. मग या निमित्ताने आपण त्या दिवशी शुभेच्छा पण त्यांना दिलेल्या आहेत. पण शुभेच्छा दिल्यानंतर आता त्यांनी जे काही स्वप्न दाखवलेली होती किंवा त्यांची जी काही स्मार्ट सिटीच्या योजना होत्या, ज्यामध्ये प्रामुख्याने आपले पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, सोलापूर, कल्याण, डोंबिवली ही जी शहरं स्मार्ट सिटीमध्ये देण्यात आली होती, मग आता त्या शहरांच्या विकासांचं थोडंसं बघा असं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. आता पहा 2015मध्ये स्मार्ट सिटी योजना आलेली होती, पण रियालिटीमध्ये पाहिलात तर किती शहरं स्मार्ट झाली याबद्दल नक्कीच कुतूहल आहे. पण आज सध्याला जे काय म्हणू शकता नेते मंडळी आहे ते स्मार्ट सिटीबद्दल बोलत आहेत का, तर बिलकुल बोलत नाहीत. किंवा अमृत योजनेबद्दल बोलत आहेत का, तर बिलकुल नाहीत. अटल मिशन फॉर रिनोव्हेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ही आहे अमृत योजना. ओके, अमृत योजना पण तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. ओके, स्मार्ट सिटी आणि अमृत योजना. ओके, आता याचं रिलेव्हन्स काय आहे बेसिकली, तर प्रिलिमला तरी आता हा फेडेड टॉपिक झालेला आहे पहा, कारण राजकीय नेते पण त्या पद्धतीने बोलत नाही आहेत किंवा स्मार्ट सिटीज किती झाले याबद्दल आता नक्कीच कुतूहलचा विषय आहे. पण मेन सेन्सर रायटिंग ज्यावेळेस करताना तुम्ही त्यावेळेस योजनेचे उदाहरण देऊ शकता. व पहा एकही योजना कधीच ती 100% फेल जात नाही. 1% तरी त्या योजनेचं यश नक्की असतं. त्यामुळे तुम्ही आता कालच्या लेक्चरमध्ये मी काय घेतलेलं होतं पहा, की जे अर्बन एरिया आहे त्यांची प्लॅनिंग कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. ओके, किंवा तेथील जी जनता आहे एकीकडे श्रीमंत जास्त होत आहेत व एकीकडे गरीब जास्त होत आहेत. मग ज्या पद्धतीने आपण कालच्या लेक्चरमध्ये थोडंसं शहरांबद्दल बोललेलं होतं, मग तसाच जर परीक्षेला प्रश्न आलेला असेल शहरांबद्दलचा, मग त्यावेळेस आपण काय करू शकतो, हे पॉईंट तिथं नक्कीच लिहू शकतो. पहा की अमृत योजना आहे शहरी विकासासाठी, त्यानंतर स्मार्ट सिटीज योजना आहे. हे थोडंसं जर टाकलं तर आपलं कंटेंट तिथं जास्त होईल. यासाठी ह्या 2 योजना थोड्याशा महत्त्वाच्या ठरतात. डन. त्याच्यानंतर पुढे क्षमतेत अव्वल प्रत्यक्षात कसे, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर राज्यसेवा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पहा, निर्यात सज्जता निर्देशांक 2024 नीती आयोगाने जाहीर केलेला आहे. 2024 6 निर्देशांक आहे. निर्यात सज्जता निर्देशांक यामध्ये कोणतं राज्य पहिलं आहे, तर अगदीच महाराष्ट्र. ओके, आपण पहिले आहोत त्यामुळे आपलं सर्वांचं अभिनंदन. निर्यात सज्जता निर्देशांक 2024 यामध्ये महाराष्ट्र पहिला आहे. मागच्या 2 वर्षाच्या निर्देशांकामध्ये गुजरात पहिलं होतं. आपण गुजरातला ओव्हरटेक करून आता महाराष्ट्र पहिला आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. नीती आयोगाने हा अहवाल सादर केलेला आहे, त्यामुळे परीक्षेला प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, पुढे चला. आता काल आपण काय आरक्षण सोडत कसं असतं हे पाहिलेलं होतं. मग आज महापौरची निवडणूक पाहणार आहोत. ओके, म्हणजे महानगरपालिकेची जर निवडणूक पाहिली आपण लास्ट वीकमध्ये महानगरपालिकेची एक सिरीज पण मी घेऊन आलेलो होतो. ओके, शक्य झालं तर ती पण तुम्ही पाहू शकता. तर पहा, महानगरपालिकेची निवडणूक झाली, बरोबर. निवडणूक झाल्यानंतर महानगरपालिकेची त्यामध्ये आता काय करूयात आपण, एक हे शहर आहे. ओके, किंवा ही महानगरपालिका होती. यामध्ये पहा 50 नगरसेवक निवडून आलेले आहेत. 50 नगरसेवक. ओके, व आता आपण काय करूयात, रिअल पार्टीचे इथं नगरसेवक घेण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजून येईल. आता ह्या 50मध्ये पहा किती कुणा पक्षाचे किती आलेत हे लक्षात घ्या तुम्ही. तर येथे आलेत पहा 23 जे नगरसेवक आलेले आहेत ते आहेत BJPचे. ओके, त्यानंतर आपण 10 घेऊयात इंडियन नॅशनल काँग्रेसचे. ओके, 5 घेऊयात पहा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे UBT गट. ओके, आता किती झाले हे 23 आणि 5 28 आणि 10 38, आणखीन 12 राहिलेले आहेत. मग 06 आणि 06 अशा पद्धतीने आपण करूयात. 06 आपण काय करूयात, वंचित बहुजन आघाडी आणि हे अपक्ष म्हणजे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट अशा पद्धतीने आपण काय केलं पहा, टॅली केली व अशा पद्धतीने 50 नगरसेवक एक तर निवडून आलेले आहेत. मग आता खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिली तर सत्ता कोणाची यायला पाहिजे इथे, तर अगदीच पहा आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ऐवजी किंवा पहा आता इथं खऱ्या अर्थाने सत्ता येते कोणाकडे, तर BJPकडे. कारण इथे जास्त बहुमत कोणाला आहे किंवा मोठी लार्जेस्ट पार्टी कोणाला BJP आलेली आहे, बरोबर. पण आता 50 नगरसेवक असतील तर तिथे आपलं बहुमत कितीचं आहे, 25चं बहुमत आहे इथे, म्हणजे 26ला बहुमत तिथं पार होतं ना आकडा. मग तशाच पद्धतीने पहा 23 आणि हे जे 6 इंडिपेंडेंट कॅन्डिडेट आहेत 23 + 6 अशा पद्धतीने मिळून इथे काय होतं, यांची सत्ता तिथे महानगरपालिकेमध्ये येते. 23 आणि 6 इंडिपेंडेंट कॅन्डिडेट मिळून पहा यांची सत्ता तिथे नक्कीच येते महानगरपालिकेमध्ये. पण यांचा महापौर होतोच का, असा नाही आहे तिथे. प्रॉब्लेम हाच आहे. पहा महापौरचं इलेक्शन वेगळं आहे. आता दुसरीकडे दुसऱ्या राज्यांमध्ये जर पाहिलात तुम्ही, ज्यामध्ये जर तुम्ही पाहिलात, एकच मिनिट उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड अशी जी राज्य आहेत ना, येथे जर तुम्ही पाहिलात
तर तिथे डायरेक्टली ज्यावेळेस तुम्ही नगरसेवकाला मत देत असता त्यावेळेसच तुम्हाला काय करायचं असतं, महापौरसाठी पण मतदान करायचं असतं. पण महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये कसं आहे, तर हे जे 50 नगरसेवक आहेत, हे 50 नगरसेवक आहेत ना, यामध्ये आरक्षण सोडत ज्यावेळेस होते, म्हणजे आरक्षण सोडत मी काल काय सांगितलं होतं की एक आहे जनरल कॅटेगरी, त्यानंतर दुसरं आहे SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, त्यानंतर वुमन रिझर्वेशन. यामध्ये काय केलं जातं पहा, लास्ट वेळेस कोणतं आरक्षण तिथं देण्यात आलेलं होतं, या बेसिसवर ते आरक्षण वगळण्यात येतं. जर महिला कॅन्डिडेट गेल्या वेळेस आरक्षणमध्ये होत्या तर ते महिला आरक्षण यावेळेस वगळून इथं जनरल कॅटेगरी, SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी या 3मध्ये ते आरक्षण फिरतं. व यापैकी जर जनरल कॅटेगरीला जर सीट भेटलेली असेल तर मग इथं काय केलं जातं, तर ह्या सगळ्या पार्टीला सांगितलं जातं किंवा जनरलला सीट सुटलेली आहे, आता तुमच्यापैकी एकाला वगैरे तुम्ही मैदानात उतरवू शकता. मग हे कॅन्डिडेट काय करतील, आता BJP, INC वगैरे, आता इंडिपेंडेंट स्वतः उतरणार नाहीत मे बी, परंतु बाकी हे जे पक्ष आहेत हे काय करतील, आपापलं एक कॅन्डिडेट तिथं देतील महापौर पदासाठी. ओके, मग एक कॅन्डिडेट म्हणजे असं 4 कॅन्डिडेट तिथं झालेले आहेत पहा. मग काय केलं जातं पहा, एक गुप्त मतदान तिथं घेतलं जातं. गुप्त मतदान घेतल्यानंतर आता हे जे 50 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यापैकी हे 4 गेले, म्हणजे 46 जे नगरसेवक आहेत ना, 46 नगरसेवक तिथं काय मतदान करतात. मतदान करून तिथं काय परत एकदा मतदान केल्यानंतर ज्या कॅन्डिडेटला जास्त मतं मिळालेली आहेत तो होतो महापौर. मग आता यामध्ये पहा, अगदीच जर तुम्ही पाहिलात तर इथं INCचा पण महापौर होऊ शकतो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पण तिथं महापौर होऊ शकतो. ओके, त्यामध्ये काही तफावत नाही आहे, म्हणजे कोणत्याही पक्षाचा तिथं महापौर नक्कीच होतो. मग हे अशा पद्धतीने महापौर पदाची निवडणूक होते. मग यावरूनच तुम्हाला आता आठवत असेल पहा की चंदीगडमध्ये ज्यावेळेस महापौरचं इलेक्शन झालेलं होतं त्यावेळेस तिथे अगदी BJPचे महापौर निवडून येण्यासाठी त्यांनी तफावत का करत होते, म्हणजे इलेक्शनमध्ये थोडंसं हे झालं होतं पहा. CJI DY चंद्रचूड यांनी म्हटले होते की हे तर लोकशाहीचं तुम्ही डायरेक्टली दिवसाढोळ्या हे करत आहात. ओके, त्याचं नेमकं कारणच ते होतं पहा, म्हणजे अगदी तिथे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांचे जास्त नगरसेवक होते, परंतु जे इलेक्टोरल ऑफिसर जे होते ना त्यांनी काय करत होते की आम आदमी पक्षाचे जेवढ्या पर्ची होत्या किंवा जे गुप्त मतदान झालेले जे चिठ्ठ्या होत्या ना त्यावरती त्यांनी सँक्शन वगैरे करून ते बाद करण्याचा प्रयत्न करत होते तिथे. ओके, व ते CCTVमध्ये कैद झाले होते पहा. थोडंसं आठवत असेल, लास्ट इयरची ती न्यूज होती. तर तुम्हाला लक्षात येईल पहा की लार्जेस्ट पार्टी जरी महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये नगरसेवक ज्या पार्टीचे लार्जेस्ट आहेत तरी त्यांना तिथं महापौरपद मिळू शकत नाही, तर त्यांना काय करावं लागतं, परत एकदा मैदानात उतरावं लागतं इलेक्शनसाठी व त्याच्यानंतर तिथं काय महापौरपद तिथं प्राप्त होतं. मग अगदी तसंच झालं होतं चंदीगडच्या इलेक्शनमध्ये की त्यांचे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे जास्त तिथं नगरसेवक निवडून आलेले होते, पण जे इलेक्टोरल ऑफिसर आहेत ना त्यांनी काय केलं होतं की आम आदमी पक्षाचे जे हे आहेत काय म्हणू शकता मतपत्रिका आहेत त्यालाच त्यांनी तिथं बाद करण्याचा प्रयत्न केला व तिथे BJPचा महापौर तिथं निवडून देण्याचा प्रयत्न झालेला होता. ओके, तर हे आहे पहा पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने जर पाहिला तर ते आता तुम्हाला लवकरात लवकर लक्षात राहील जे इलेक्शन झालं होतं व त्या इलेक्शनला मॉडिफाय करण्याचं काम कसं झालं होतं हे थोडंसं आता तुम्हाला समजलं असेल व हे तर चिरकाल लक्षात राहील तुम्हाला महापौरचं इलेक्शन. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता समजलेला असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ही आहेत CBच्या वगैरे न्यूज. इथं अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतो. नेक्स्ट आहे आजचं द हिंदूमध्ये लिटरल फेस्टिवलबद्दलचे इथं चर्चा दिलेल्या आहेत. ओके, जी की आपल्यासाठी बिलकुल आवश्यकता नाही आहे. त्यानंतर गुलियन बॅरे सिंड्रोम. आता गुलियन बॅरे सिंड्रोम काय आहे तर ॲटो इम्युनिटी डिसीज आहे. ॲटो इम्युनिटी डिसीज काय असतं तर स्वतःची जी इम्युनि सिस्टीम आहे, आता अगदीच पहा विटॅमिन C तुम्ही खाता, विटॅमिन C मधून काय मिळतं तुम्हाला इम्युनि सिस्टीम जी आहे ती तुमची थोडीशी स्ट्रॉंग होते, बरोबर आहे. मग इम्युनि सिस्टीम म्हणजेच काय बेसिकली तर आपल्या बॉडीची जी संरक्षण भिंत आहे किंवा डिफेन्स मिनिस्ट्री आहे, आपल्या बॉडीमध्ये एखादा जर दुष्ट शत्रू जर येत असेल तर त्याला मारण्याचं काम कोण करतं तर आपली इम्युनि सिस्टीम करते. मग ती तसंच आहे पहा गुलियन बॅरे सिंड्रोममध्ये काय होतं आपल्याच बॉडीचे ऑर्गन ओके आपल्या बॉडीला म्हणजे शत्रू समजतात. ओके, म्हणजे आपली जी डिफेन्स सिस्टीम आहे ना ती आपल्या विरोधातच खडी होते, त्याला गुलियन बॅरे सिंड्रोम म्हणतात. ओके, जसं HIV काय होतं तर अगदी आपली इम्युनि सिस्टीम वीक होते, त्यामुळे अगदी कोणताही आजार जर झाला तर आपला मृत्यू होऊ शकतो, अशा पद्धतीने HIVचा आहे. पण गुलियन बॅरे सिंड्रोममध्ये काय होतं तर आपली इम्युनिटी सिस्टीम वगैरे सगळी स्ट्रॉंग आहे, सगळं काही चांगलं आहे, पण आपली जी इम्युनिटी आहे ना ती आपल्याच विरोधात होते व आपल्याच ती खाऊन टाकते व त्यामुळे पहा विकनेस वगैरे होतात. मग अशाच पद्धतीने पहा तिथे 2 लाईव्ह तिथे गेलेले आहेत. ओके, व हे कशामुळे झालेलं आहे तर अगदीच दूषित पाणीमुळे. हे थोडंसं आता पुढे गेलेलं आहे वर्जन गुलियन बॅरे सिंड्रोमचं, कारण हे ॲटो इम्युनिटी डिसीज आहे व आपण त्याला आता
थांबवू शकत नाही. पहा, ॲपेटो इम्युनी जर झाली म्हणजे स्वतःची जर इम्युनी सिस्टीम आपल्यालाच मारण्यासाठी जर उठली ना, तर प्रॉब्लेम काय होतं की त्याला आता नवीन इम्युनी सिस्टीम तुम्ही तयार कसं करणार. मग यासाठी पहा, अगदी क्लिनिकल आपल्याकडे ट्रायल वगैरे होतात, म्हणजे अगदी आपण त्याला थोडंसं मेडिफिकेशन वगैरे जिवंत राहू शकतो, परंतु जास्त काळ तिथं नाही आहे. तर त्यामुळे हे थोडंसं सिरियस डिसीज नक्कीच आहे. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. त्यानंतर पुढे चला, करप्शन अँड प्रायर सँक्शन केस ऑफ अ डिवायडेड हाऊस. हा आर्टिकल आपण आय थिंक मागच्या वीकमध्ये नक्कीच डिस्कस केलेला आहे. प्रशांत भूषण आणि चेरिल डिसोजा हे अगदीच सुप्रीम कोर्टामध्ये याच केसचे वकील आहेत. पहा, तर केसचं नाव काय हे पॉईंट लक्षात ठेवा, द सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये झालेलं काय होतं, तर सेक्शन 17A 2018मध्ये जे ॲड करण्यात आलेलं आहे, जसं की तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर आहात. ओके, तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर आहात व तुमच्यावरती चार्जेस लावलेले आहेत करप्शनचे. मग 2018च्या 17A या अमेंडमेंटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुमच्या वरिष्ठांनी जोपर्यंत तुमच्यावरती चौकशीची परमिशन दिली नाही ना, तोपर्यंत तुमच्यावर चौकशी करता येणार नाही, असे तिथे काय केलेले आहेत, अमेंडमेंट करण्यात आली 17A नुसार. मग याला सुप्रीम कोर्टामध्ये द सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं आहे व त्या केसची सुनावणी 2020 पासून चालूच होती. ती आता 2026मध्ये आल्यानंतर पहा याचा निकाल लागला. पण निकालामध्ये 2 जजेसची बेंच होती, एक होत्या मॅम BV नागरत्ना आणि विश्वनाथन सर. मग यांच्या बेंचनी एक अशा पद्धतीने निर्णय दिलेला आहे, ज्यामुळे निर्णय तिथं टाय झाला. मग आता ही बेंच कुठं चाललेली आहे पहा, ही आता 3 जजेसच्या बेंचकडे गेलेली आहे, म्हणजे CJI आता यामध्ये इन्क्लूड असतील. मग आता पाहूयात या केसचा निर्णय कुणाकडे लागेल. ओके, म्हणजे करप्शन जर तुमच्यावर चार्जेस असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या वरिष्ठाची परमिशन घ्यावी लागेल का पोलिसांना. जर त्यांनी यस म्हटले तरच तुमच्यावर चौकशी केली जाईल, किंवा नो म्हटलं तरी पण चौकशी केली जाईल. यासाठी त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी टेस्ट आता 17A अमेंडमेंट 2018मध्ये झालेलं होतं, याची टेस्ट केली जाणार आहे. आता पहा, याचं अद्याप म्हणजे लगेच हे परीक्षेत काही विचारलं वगैरे जाणार नाही, कारण पहा यांच्या पहिल्या केसला तुम्ही म्हटलात तर 6 वर्ष लागलेले आहेत. मग आता अगदीच पहा, मी त्या दिवशी पण म्हटलं की हे 2030पर्यंत पण जाऊ शकते केस. ओके, किंवा उद्या जरी याचा निकाल लागला ना तर बेस्टच आहे. मी त्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी काय करेन, याचं डिस्कशन वगैरे करणार आहे. बाकी त्या दिवशी मी सगळे पॉईंट्स वगैरे डिस्कस केले. तुम्ही जर रेग्युलर असाल ना तर हे पॉईंट नक्की समजलं असेल किंवा ही न्यूज तुम्हाला समजलीच असेल. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इंडिया जर्मनी टाईज कॅन ओनली सोअर हायर. आता लास्ट वीकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांचं एक काय म्हणू शकता, यांच्या फोटोज किंवा व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले, जे की काईट फ्लाईंग वगैरे म्हणजे पतंग उडवत वगैरे होते गुजरात अहमदाबादमध्ये. बरोबर. मग यावरून आपण काय इंडिया आणि जर्मन रिलेशन याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. डन. आता पहा, याच्याही पूर्वी इंडिया आणि जर्मनी यांच्याही पूर्वी आपण महाराष्ट्र आणि जर्मनीचं थोडंसं आढावा घेणं गरजेचं आहे. व तुम्ही जर इथे पण रेग्युलर जर असाल, म्हणजे आपण पूर्वी पवन निलेवाड या यूट्यूब चॅनलवरती भेटत होतो, बरोबर आहे. त्यावेळेस मी चर्चा केली होती महाराष्ट्र आणि जर्मनीबद्दल. व नुकतंच पहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे गेलेले आहेत, बरोबर आहे. मग अगदी तसंच झालेलं होतं पहा 2023मध्ये व 2024मध्ये लास्ट इयरला ती स्कीम आलेली होती की आपल्यापैकी जे विद्यार्थी आहेत ना त्यांना आपण काय करणार आहोत, जर्मनीमध्ये साधारण जे स्किल वर्कर आहेत ते आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट कुठं प्रोव्हाइड करणार आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट जर्मनीला स्किल्ड वर्कर्स प्रोव्हाइड करणार आहे. यासाठी 2024मध्ये स्कीम आली होती पहा. ओके. व अगदीच पहा, त्यावेळेस पण मी बोललेलो होतो की जे तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा तुमची जर ड्रायव्हिंग स्किल किंवा नर्सिंग स्किल वगैरे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जर्मन भाषा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार होती व तुम्हाला तिकडे पाठवणार होती जर्मनीमध्ये. का तर एम्प्लॉयमेंटच्या संधी महाराष्ट्रामध्ये कमी आहेत, यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि जर्मनी गव्हर्नमेंट या दोघांनी टायप केलेला आहे. व त्या टायपनुसार तुम्हाला जर स्किल वर्कर पाहिजे असेल, तुम्हाला जर स्किल्ड जॉब पाहिजे असेल तर तुम्ही जर्मनीमध्ये अप्लाय करू शकता. यासाठी तुम्ही अगदीच पहा, गुगलवरती टाईप करा महाराष्ट्र जर्मनी जॉब वगैरे, तशा पद्धतीने तुम्हाला नक्कीच तिथं त्या वेबसाईटवरती घेऊन जाईल व तुम्ही तिथे आवेदन करू शकता जर्मन भाषा शिकण्यासाठी. व ते फ्री ऑफ कॉस्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंट तिथे तुम्हाला जर्मन भाषा शिकवेल व पुढेचा खर्च वगैरे जर्मन सरकार वगैरे करणार आहे. मग अगदी याचंच पुढचं व्हर्जन म्हणजे इंडिया जर्मनी आता टाईप करणार आहेत. व सर्वात महत्त्वाचं म्हटल्यानंतर इथं काय होत आहे पहा प्रॉब्लेम, तर अगदी आपण नुकतंच कोणाला मागे टाकलेलं आहे,
जपानला. याच्यापूर्वी आपण 5th लार्जेस्ट इकॉनॉमी होतो, आता 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेले आहोत व जपान आपल्या मागे आहे व पुढे कोण आहे तर जर्मनी आहे. ओके, 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी कोणाची आहे तर जर्मनीची आहे व इंडिया आहे आता 4th लार्जेस्ट. 5th लार्जेस्ट कोण आहे जपान आहे. मग यामुळे ॲम्बॅसिडर आहेत हे, त्यांनी काय म्हणत आहेत, फिलिप ऑकमॅन हे ॲम्बॅसिडर आहेत इंडियामध्ये, जर्मनचे ॲम्बॅसिडर आहेत. त्यांनी अगदीच म्हटलेलं आहे की इंडिया जर्मनीला नुकतंच मागे टाकणार आहे. ओके, त्यांनी एक्सेप्ट केलं आहेत व त्या दिवशी पण आपण चर्चा केली होती पहा की इंडिया नक्कीच जर्मनीला मागे टाकेल. बरोबर आहे. जर्मनीला मागे टाकल्यानंतर यामध्ये फक्त इंडियाचा फायदा नाही आहे तर जर्मनीचा पण फायदा आहे. का फायदा आहे जर्मनीचा, तर मी म्हटलं ना, महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्किल्ड वर्कर्स प्रोव्हाइड करत आहे जर्मनीला. आपण आता जे ड्रायव्हर आहेत, त्यानंतर जे नर्स वगैरे आहेत, त्यानंतर अगदी प्लंबर, ओके, त्याची लिस्ट दिलेली आहे. तुम्ही एकदा प्लीज महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या त्या वेबसाईटवरती भेट द्या, तिथे तुम्हाला हे संपूर्ण लिस्ट लक्षात येऊन जाईल. बरोबर आहे. मग स्किल्ड वर्कर आपण जर्मनीला प्रोव्हाइड करणार आहोत. मग भारत देशाच्या विकासासोबतच जर्मनीचा विकास होणार आहे का, तर बिलकुल होणार आहे पहा. ओके, त्यानंतर आपण जर्मन काही प्रोडक्ट्स वगैरे आयात करतो. मग अगदीच पहा, ज्यावेळेस भारताची इकॉनॉमी तिथे वाढेल तर अगदीच आपण पण जर्मनीमधून जे वस्तू घेणार आहोत त्यांची पण इकॉनॉमी तिथे वाढणारच आहे ना. मग यासाठीच जे ॲम्बॅसिडर आहेत ना ते खुश आहेत की बाबा जर भारत देश 3rd इकॉनॉमी जर झाला तर अगदी जर्मनीचा पण तिथं विकास नक्की केला जाईल. ओके, मग यासाठीच हा आर्टिकल आहे व त्यांनी म्हटलेलं आहे की जे काल पतंग उडवण्याचा जो मजा म्हणजे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि जर्मन चान्सलर यांनी जे पतंग उडवण्याचा मजा घेतले तर ते अगदी तशाच पद्धतीने आपल्या दोघांच्या पण इकॉनॉमी पुढे जातील असं त्यांचं बेसिकली मत होतं. त्यासोबतच पहा, जे रायटर आहेत त्यांनी हे पण म्हटलेलं आहे पहा की स्किल्ड वर्कर वगैरे महाराष्ट्र पण नाही, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण स्किल्ड वर्कर्स तिथं प्रोव्हाइड करणार आहे. ओके, त्यामुळे अगदीच जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट तसं इंडियन गव्हर्नमेंट पण तिथे हे करणार. बरोबर आहे. म्हणजे अगदीच जसं पूर्वी आपण US जास्त विद्यार्थी आपले जायचे तसं कदाचित आता उद्या चालून आपले विद्यार्थी जे आहेत ते जर्मनीला जातील, कारण जर्मनी आणि इंडियाचं टायप आता जास्त वाढत आहे. त्यासोबतच पहा, आता सध्याला जे 26 जानेवारीचं परेड असेल, रिपब्लिक डे परेड असेल, ओके, त्या दिवशी आपण युरोपियन युनियनचे जे अध्यक्ष आहेत त्यांना बोलवलेलं आहे. यामुळे काय होणार आहे, आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांच्यासोबत आपली मीटिंग आहे व उद्या चालून जर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपलं युरोपियन युनियनसोबत जर झालं तर अगदी बेटरच आहे ना. ओके, कारण USA तिकडे आपल्याला लाल अंक दाखवत आहे सध्याला. तुम्ही पाहिलात ना त्यांचे स्टेटमेंट. आता हेच व्यक्ती पहा, तुम्ही कुठे गेली ती बातमी, एकच मिनिटा लोड होत आहे. तर हे पहा, त्यांचं म्हणणं काय आहे की भारतासाठी याची किंमत आपण अमेरिकन का द्यावं, ही चुकीची बातमी आहे खरं पाहिलं तर. पण तुम्ही पाहू शकता की इंडियाच्या विरोधात वगैरे थोडंसं जाण्यासाठी तर प्रयत्न सध्याला अमेरिकेत चालू आहे, कारण मेक अमेरिका ग्रेट अगेन त्यांना करायचं आहे. मग भारत सरकार किंवा भारत देश आपला नवीन मार्केट शोधू शकतो ना. अगदी तसंच आहे. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जर इथे झालेले असतील युरोपियन युनियनसोबत तर अगदीच ते आपल्यासाठी बेटर आहे. त्यानंतर जर्मनीसोबत पण आपण तिथे स्वतःहून तिथे आपण आयात निर्यात वगैरे करू शकतो. या कारणाने पहा, फक्त भारत देशाचा विकास नाही तर जर्मनीचा पण इथं विकास जास्तीत जास्त केला जाऊ शकतो. व असं जर्मनचे जे ॲम्बॅसिडर आहेत त्यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. ती चांगलीच गोष्ट आहे. बाकी एवढंच लक्षात घ्या, जरी उद्या तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हा प्रश्न आला, इंडिया आणि जर्मनी यांचे संबंध, तर तुम्ही जे मी आत्ता सांगितलेत ना गोष्टी तेच तुम्ही लिहा व महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा तो पॉईंट जो आहे मी सांगितलेला तो नक्की तिथं आवर्जून मेन्शन करा, कारण भारत सरकारच्या पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने जर्मनसोबत टाईप केलेलं होतं. व आणखीन एक महत्त्वाची जर बातमी तुम्ही पाहिलात ना, तर आपल्यापैकी किंवा तुम्ही पण टेलिव्हिजनमध्ये वगैरे ऐकत असाल पहा, तर सगळ्यात जास्त ना प्राधान्य आपल्याकडे पण जर्मन भाषा शिकवण्यासाठी खूप प्राधान्य दिलं जातं पहा. युनिव्हर्सिटीमध्ये तसे कोर्सेस निघतात. तर हेच कारण आहे, इंडिया आणि जर्मनी यांचे संबंध अगदीच सुधारत आहेत व हे मागच्या 75 वर्षापासून सुधारलेलेच आहेत असं तुम्ही नक्की म्हणू शकता, कारण इथे सेलिब्रेटिंग 75 इयर्स ऑफ इंडिया आणि जर्मनी रिलेशन्स असं देण्यात आलेलं आहे. ओके, चांगली न्यूज आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. शेवटचा आर्टिकल, हाऊ शुड इंडिया टॅकल चाइल्ड ट्रॅफिकिंग. पहा, लहान बालकांची जी ट्रॅफिकिंग केली जाते, चाइल्ड ट्रॅफिकिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्याबद्दल हा आर्टिकल आहे. बेसिकली यामध्ये देण्यात आलेला आहे पहा NCRBची आकडेवारी. आता 2022ची ही थोडीशी जुनी आकडेवारी आहे, पण लेटेस्ट आकडेवारी आपल्याजवळ प्राप्त नाही, त्यांनी लक्षात घ्या तुम्ही. तर 3098 चिल्ड्रन्स होते, म्हणजे 2022ची जी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हिची आकडेवारी आहे त्यानुसार 3098 जी बालक होती त्यांना विविध ठिकाणांहून, म्हणजेच अगदीच तुम्ही पाहू शकता इथे चाइल्ड लेबर, ट्रॅफिकिंग, किडनॅपिंग या अशा केसेसमधून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे व त्यांच्या पालकांना यांना परत एकदा सुपूर्द केलेलं आहे. ही अतिशय बेस्ट न्यूज आहे. पण पहा, चाइल्ड ट्रॅफिकिंग होत आहे ही अतिशय थोडीशी वाईट न्यूज आहे. ओके, आता अगदी 3098 ही 2022ची आकडेवारी आहे. मग अगदीच पहा, दिल दहलाने वाली है अशा पद्धतीने घटना ही म्हणू शकता तुम्ही, कारण एखाद्या पॅरेंट्सचं जर मूल
इकडे तिकडे जर झालं तर आईचं कशा पद्धतीने हे होतं ते तुम्ही नक्की फील करू शकता. अगदी त्याच धर्तीवर आहे पहा. तर चाइल्ड ट्रॅफिकिंग होऊ नये किंवा चाइल्डसाठी आपल्याकडे भारतीय संविधानामध्ये काही तरतुदी आहेत का, तर बिलकुल यस. ओके, म्हणजे अगदी बालकांचं शोषण होऊ नये यासाठी आपल्याकडे कलम 23 आणि 24 आहेत पहा. मग त्यामध्ये अगदीच जे इंडस्ट्रीयल सेक्टर आहे किंवा इंडस्ट्रीयल एरिया आहे तिथे बालकांना कामावर वगैरे ठेवण्यात येऊ नये यासाठी पण आपल्याकडे कायदे आहेत किंवा आपले मूलभूत हक्क जे म्हणतात तेच सांगण्याचा प्रयत्न करतात की बालकांचं शोषण केलं जाऊ नये. ओके, मग यालाच आपल्याकडे कायदे पण आहेत पहा. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जजमेंट पण आलेले आहेत. 3 केसेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं केस आहे पहा, विशालजीत वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1990ची केस आहे, ज्यामध्ये चाइल्ड ट्रॅफिकिंगला त्यांनी प्रोहिबिशन केलेलं आहे. नेक्स्ट आहे MC मेहता वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू 1996ची ही कोर्ट केस आहे. यामध्ये त्यांनी गाईडलाईन्स दिलेली आहे की हजार्डस इंडस्ट्रीमध्ये जे बालक आहेत त्याला हजार्डस इंडस्ट्रीमध्ये वगैरे तुम्ही कामाला ठेवू शकत नाही, जसं की फटाके बनवण्याची फॅक्टरी वगैरे, तिथे तुम्हाला बालकांना कामावर ठेवता येणार नाही. त्यानंतर अगदी लेटेस्ट केस जर म्हटला तुम्ही तर बचपन बचाव आंदोलन वर्सेस युनियन ऑफ इंडिया आहे, 2011ची हे केस लॉ आहेत. ओके, तर ह्या 3 केस लॉ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मेन आन्सर रायटिंगमध्ये हे जर केस लॉ तुम्ही लिहिलात तर अगदी तुम्हाला जास्त मार्क तिथं नक्की देऊन जातात. आर्टिकल 23-24 भारतीय संविधान, त्यानंतर हे 3 केस लॉ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्यानंतर ही आकडेवारी एकदा लक्षात ठेवायची. डन. यासोबतच पहा, फक्त 23-24 हे कायदे आहेत का आपल्याकडे किंवा 23-24 हे भारतीय संविधानातून झालं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही कायदे केले आहेत का, तर बिलकुल यस. सेलिंग अँड बाईंग ऑफ मायनर्स हे काय आहे आपल्याकडे, तर अगदीच गुन्हेगारी आहे. ओके, म्हणजे कायद्यांनी हा गुन्हा ठरतो. मग यासाठी पहा, इमॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन ॲक्ट 1956 यासाठी काम करतो, म्हणजे बालकांचं तस्करी करणं हे कायद्यान्वये गुन्हा आहे. त्यानंतर ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट 2015, म्हणजे बालकांनी जर क्रिमिनल केसमध्ये जर वगैरे त्यांनी जर इन्व्हॉल्व झाले तर त्यांचं बालपण हरवलं जाऊ नये व त्यांना परत एकदा चांगली लाईफ तिथं मिळवून देऊ जाऊ शकते या कारणानिमित्त पहा आपल्याकडे ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट आहे. ओके, व अगदीच तुम्हाला माहिती असेल पुण्यातील पोर्शे प्रकरण वगैरे त्यामध्ये पण थोडंसं ज्युव्हेनाईल जस्टिस वगैरे तिथं देण्याचा प्रयत्न केला गेला होता. कारण पहा, एखाद्या बालकावरती जर संस्कार थोडेसे चुकीचे झाले किंवा त्या केसमध्ये तो व्यक्ती तशा पद्धतीने व्यक्ती म्हणता येणार नाही, तो बालक तसा जर वागलेला असेल तर त्याचं बचपन आणखीन परत एकदा आपण रिवाईव्ह करू शकतो. यासाठी आपल्याकडे ज्युव्हेनाईल होम वगैरे आहेत पहा. ओके, तर नेमकं कारण त्याचं तेच आहे व 2013मध्ये ही केस आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा व राज्यसेवा 2025चा प्रश्न पण होता की पॉस्को कायद्यामध्ये मुलांचं वय किती आहे किंवा बालक कॅटेगरीचं वय किती केलेलं आहे. मग यासाठी पहा, इथे तुम्ही पाहू शकता की पॉस्को कायदा म्हणजे लैंगिक शोषण बालकांचं होऊ नये यासाठी काय आहे 2012चा कायदा पण आहे. ओके, तर हे थोडेसे कायदे लक्षात ठेवा, यावरून प्रश्न बिलकुल विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पॉस्को कायदा आणखीन महत्त्वाचा का ठरत आहे, तर यामध्ये ज्युलियट रोमिओ हे कायदा थोडंसं घुसवण्याचा तिथं प्रयत्न केला आहे किंवा सुप्रीम कोर्टाने पण त्यांनी काय विचारत आहेत की जे आपल्याकडे किशोरवयीन मुलं आहेत किंवा अगदीच पहा जे पॉस्को कायदा आहे त्यामध्ये 18 वर्ष तिथं वय देण्यात आलेलं आहे. मग सुप्रीम कोर्टाचं किंवा कर्नाटक हायकोर्टाची विचारणा आलेली आहे केंद्र सरकारला की तुम्ही जे बालकाचं पॉस्को कायद्यामध्ये वय 18 आहे त्याला तुम्ही कमी करू शकता का किंवा म्हणजे 16 वय ठेवू शकणार आहात का. कारण यामुळे होत आहे काय, तर मुलीचे जे आईवडील आहेत ते मुलावरती तिथं काय करत आहेत पहा, म्हणजे प्रेमसंबंधामधून जर मुलगी जर तिथं असेल तर मुलावरती तिथं रोष काढला जातो किंवा तिथे त्या मुलाला जेल व्हावी किंवा अगदीच त्याच्यावर बदला घ्यावा यासाठी थोडंसं त्याचा कायद्याचा वापर होत आहे, हे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे. ओके, तर एवढंसं थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पॉईंट. त्याच्यानंतर आता चाइल्ड ट्रॅफिकिंग का होते किंवा आता तुम्ही पण न्यूजमध्ये वगैरे पाहिलं असाल पहा की मुलांची तिथं विक्री वगैरे केली जाते. मग ह्या सर्व घटना कशामुळे होत आहेत, तर पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, मायग्रेशन आहे. ओके, या सगळ्या कारणांनिमित्त पहा अगदी आपल्या देशामध्ये मुलांवरती ही स्थिती आलेली आहे. मग आपला जर मुलांची स्थिती जर सुधारवायची असेल किंवा म्हणजे मुलांची स्थिती जर चांगली करायची असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर आपल्याला पहिल्यांदा पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, मायग्रेशन, डिझास्टर मॅनेजमेंट, ओके, मग यावरती थोडंसं काम करणं अपेक्षित आहे. मग तेव्हाच आपण काय करू शकतो पहा, मुलांची स्थिती तिथं चांगली निर्माण करू शकतो. त्यानंतर एज्युकेशनच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या पण तिथं आपण इम्प्रूव्ह केल्या तर नक्कीच मुलांचा तिथं सर्वांगीण विकास केला जाणार आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने आर्टिकल मी थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपलं भारतीय संविधान जे आहे भारतीय न्यायसंहिता आहे त्यामध्ये डेफिनेशन आहे का, तर बिलकुल यस. सेक्शन 143 ऑफ BNS यामध्ये चाइल्ड ट्रॅफिकिंगची डेफिनेशन तिथं नक्कीच दिलेली आहे व या डेफिनेशननुसार चाइल्ड ट्रॅफिकिंग म्हणजे काय हे तिथं अगदीच पॉईंट तिथं सांगितलेले आहेत. ओके, व चाइल्ड ट्रॅफिकिंग जर झालेली असेल तर भारतीय न्यायसंहितेनुसार तिथं
कायद्यान्वये शिक्षा पण केली जाणार आहे. ओके, तर आय होप हा आर्टिकल नक्कीच समजला आहे. तर अशा पद्धतीने आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.